नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी झुंबड। आता बंडखोरांना रोखण्याचं नेत्यांसमोर आव्हान। शिवशाहू आघाडीनं रॅली काढत इचलकरंजी महापालिकेसाठी दाखल केले उमेदवारी अर्ज। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह शिवशाहू आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवारांचा रॅलीत सहभाग। नेत्यांबरोबरच्या चर्चेनंतर भाजपच्या महानगर सरचिटणीस धनश्री तोडकरांचा आत्मदहनाचा निर्णय मागे, मात्र अपक्ष म्हणून दाखल केला अर्ज। भाजप आणि शिंदे सेनेतील निष्ठावंतांचा उमेदवारीत डावलल्यानं संताप। खासदार महाडिक आणि आमदार क्षीरसागरांवर केली जहरी टीका। आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील हॉटेल सज्ज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। इचलकरंजी महानगरपालिकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी पुरस्कृत शिवशाहू आघाडीनं श्री शिवतीर्थ ते श्री शंभूतीर्थापर्यंत पायी रॅली काढली। या रॅलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह शशांक बावस्कर, राहुल खंजिरे, मदन कारंडे, सागर चाळके आणि शिवशाहू आघाडीचे पदाधिकारी तसंच उमेदवार सहभागी झाले होते। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी पुरस्कृत शिवशाहू आघाडीच्या वतीनं आज रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। श्री शिवतीर्थापासून या रॅलीची सुरुवात झाली। श्री शंभूतीर्थापर्यंत शक्ती प्रदर्शन करत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीत आमदार सतेज पाटील, शशांक बावस्कर, राहुल खंजिरे, मदन कारंडे, सागर चाळके आणि शिवशाहू आघाडीचे उमेदवार सहभागी झाले होते। यानंतर पत्रकार बैठक झाली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजप हा आता मूळ पक्ष राहिला नसल्याची टीका केली। इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचंच वर्चस्व राहील अशी ग्वाही दिली। यंत्रमाग कामगारांचे प्रश्न, इचलकरंजीत पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल असं आश्वासनही आमदार सतेज पाटील यांनी दिलं। आम्ही सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन या इचलकरंजीमध्ये दिलेला आहे। वस्त्रनगरी म्हणून ज्या इचलकरंजीची ओळख आहे, हातावरचं पोट असणारा मध्यमवर्गीय असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, विजेचा प्रश्न असू दे किंवा महायुतीच्या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची सत्ता आल्यापासून पाण्याचा प्रश्न रखडत ठेवलेला आहे। एक पक्ष एक घोषणा करतोय, दुसरा पक्ष तिसरी घोषणा करतोय, ह्यांच्यातच ताळमेळ नाही तर एक इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न काय सोडवणार आहे। आणि म्हणून शिवशाहू आघाडी म्हणून आमची भूमिका आहे की आमची सत्ता आल्यानंतर पहिला प्रश्न सोडवू तर त्या इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल। आम्ही या निमित्तानं देतो। पत्रकार बैठकीला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार राजू आवळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी शशांक बावस्कर, मदन कारंडे, राहुल खंजिरे, माजी नगराध्यक्षा मेघाताई चाळके, उदय पाटील, सागर चाळके, संजय कांबळे, प्रकाश मोरवाळे, अब्राहम आवळे, संजय कांबळे, संभाजी नाईक यांच्यासह आघाडीचे नेते आणि उमेदवार उपस्थित होते। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपच्या इच्छुक उमेदवार धनश्री तोडकर यांनी भाजप कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र आज वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण आत्मदहनाचा निर्णय मागे घेत असून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती। कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपच्या महानगर सरचिटणीस धनश्री तोडकर या इच्छुक होत्या। मात्र पक्षांना उमेदवारी नाकारल्यानंतर तोडकर यांनी समाज माध्यमांमधून आज सकाळी भाजप कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। यामुळे एकच खळबळ उडाली होती। तोडकर यांच्या पोस्टची दखल घेऊन जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा तोडकर यांना नोटीस बजावली होती।
दरम्यान आज पहाटेपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तोडकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भाजपनं आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत धनश्री तोडकर यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेऊन कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. की पहिल्यांदा माझा विश्वास होता की भाजप पक्षावरती की माझी उमेदवारी नाकारणार नाही आणि मला उमेदवारी 99% मिळणार. कारण मी प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात आमच्या भागामध्ये कमळ हे चिन्ह रुजवलेलं आहे. आणि असं मी ग्राउंड लेवलला काम करत असताना माझ्याशी पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्त्याशी अन्याय केला असा झाला आहे. पण माझी पुढची भूमिका आहे की मी ही निवडणुका लढणारच आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म भरणार. कारण भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं कोल्हापुरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच धनश्री तोडकर यांनी बंडखोरीचा निर्णय घेतल्यानं आता भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीनं जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय. महायुतीनं आंबेडकरी समाजाला डावलण्याचं काम केल्याचा आरोप पार्टीचे शहर संघटक विनोद राम शिंदे यांनी केलाय. या निवडणुकीत पीआरपीचे कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात प्रचार करतील असं विनोद शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये अनेक घटक जे पक्ष आहेत आंबेडकरी समाजाचे, आंबेडकरी चळवळीतले काही संघटना असतील, त्यांचे काही उमेदवार असतील, कोणताही उमेदवार त्यांनी घेतलेला सोबत घेतलेला नाही आहे. त्यामुळं पूर्ण आंबेडकरी समाज व आंबेडकरी संघटना या त्यांच्याकडे नाराज आहेत आणि इथून पुढे आम्ही महायुतीला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. आणि आज जे त्यांच्याकडून झालेला प्रकार आहे त्यामध्ये सहज दिसून येते की आंबेडकरी पक्षातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट किंवा त्यांना जवळ केलेलं नाही. हा सरळ आमच्यावर केलेला अन्याय आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आंबेडकरी पक्ष हा केल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढं महायुतीच्या विरोधातच प्रचार आमच्याकडून झाला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आमचा वापर करून घेतला. मात्र महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं अन्यायकारी वागणूक दिल्याचा आरोपही त्यांनी केला. महावितरणनं फुलेवाडी उपविभागांतर्गत वीज बिल थकबाकीपोटी 6 ग्रामपंचायतींच्या नळपाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करून 90 ग्रामपंचायतींना नोटीस बजावली आहे. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर काही ग्रामपंचायतींनी थकबाकी भरल्यामुळं वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आलाय. बालिंगा इथं महावितरणचं फुलेवाडी उपविभागीय कार्यालय आहे. शासनानं ग्रामपंचायतींना सार्वजनिक पाणी पुरवठा आणि पथदिव्यांची चालू वीज बिलाची रक्कम 15व्या वित्त आयोगातून किंवा अर्थसंकल्पीय तरतूद करून द्यावीत असा आदेश दिला होता. तसंच जून 2022 पूर्वीची नळपाणी पुरवठा योजनांची थकबाकी न भरता जून 2022 नंतरची थकबाकी भरावी असं परिपत्रक काढण्यात आलं होतं. फुलेवाडी उपविभागांतर्गत पाणी योजनांची 3,35,00,000 रुपयांची थकबाकी आहे. महावितरणनं 28 डिसेंबरला करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील भामटे, आरे, बीड, कोगे, दोनवडे आणि जैताळ या गावांच्या नळपाणी योजनांचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे या गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. महावितरणच्या कारवाईनंतर ग्रामपंचायतींची थकबाकी भरण्यासाठी धावपळ उडाली आहे. भामटेचे उपसरपंच यशवंत देसाई यांनी ग्रामपंचायतींकडून थकबाकीदारांना दिल्या जाणाऱ्या 50% करमाफीमुळे नियमित कर भरणा करणाऱ्यांकडून कर वसुली होत नसल्याचं सांगितलंय. शासनाने जे 50% सूट कर फाळा, पाणीपट्टी व घरपाळा ह्याच्यावरती जी रक्कम दिलेली आहे ती सूट 50% ग्रामपंचायतवर पूर्ण त्याचा भार पडतो. त्यामुळे इथून पुढे ग्रामपंचायत चालवणे एकदम कठीण जाणार आहे. त्याच्याऐवजी शासनाने ती रक्कम परतावा करून शासनाने ग्रामपंचायतला द्यावी, तरच आमची ग्रामपंचायत व्यवस्थित चालू शकते, नाहीतर ग्रामपंचायत चालू शकणार नाही. महावितरणला मार्चपर्यंत 100% वसुलीचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी सार्वजनिक नळ पाणी पुरवठा आणि पथदिव्यांची वीज बिलं भरून सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केलंय. उद्या सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. यासाठी साऊंड सिस्टीम मात्र 12 वाजेपर्यंतच लावता येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबतचा आदेश जारी केलाय.
कोल्हापूरकर नेहमीच 31 आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. उद्या अनेक ठिकाणी साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर ताल धरत तरुणांसह सर्वच वयोगटातील लोक 31 सेलिब्रेट करत आनंद घेतात. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ध्वनिक्षेपक वापरासाठी 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याचा आदेश काढलाय. ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत वर्षातील एकूण 15 दिवसांसाठी 12 वाजेपर्यंत सवलत देण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. यापूर्वी जिल्ह्यात 14 दिवसांची सवलत देण्यात आली होती. उद्या 15वी सवलत देण्याचा आदेश येडगे यांनी काढलाय. तसंच उद्या कुणी नियमांचं उल्लंघन केलं तर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे कोल्हापूरकरांना उद्या रात्री 12 वाजेपर्यंत साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर नववर्षाचं स्वागत करता येणार आहे. कोल्हापुरात महायुती महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार आहे. मात्र महायुतीच्या तिकीट वाटपाच्या गोंधळात भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आज काही निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयात जात आपल्या पदांचे राजीनामे दिलेत. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपनं खासदार महाडिक आणि आमदार क्षीरसागर यांना सापाला दूध पाजून मोठं करण्याचा प्रकार केलाय, अशी जहरी टीका केली आहे. कोल्हापुरात महायुतीच्या तिकीट वाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन आपले राजीनामे सादर केलेत. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक आणि आमदार क्षीरसागर यांच्यावर टीका करताना भाजपनं सापांना दूध पाजून मोठं करण्याचा प्रकार केलाय, अशा शब्दात संताप व्यक्त केलाय. या गोष्टीचा आम्हाला असं नाईलाजानं असंच म्हणावं लागतं की सापाला दूध पाजून मोठं केलं असं आम्हाला आमच्यासारख्या भाजप म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं की नको त्या लोकांना मोठं करून अंगावर घेऊन बसलेत. कारण एक वेळ अशी होती, हा कोणत्याही मोठ्या नेत्यांच्यावर नाही पण त्यांच्या बरोबरचे जे कार्यकर्ते आहेत, जे स्वतःला नेते समजतात, त्यांनी आमच्या पक्षाचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं एका मराठीत एक म्हण आहे, एका नारळानं ज्योतिबा म्हातारा होत नाही. प्रत्येकाला कार्यकर्त्याची गरज लागत असते. आम्ही एवढ्या कार्यकर्त्यांना काही बावड्यात फरक पडणार नाही हे आम्हाला पण माहीत आहे. पण अस्तित्व पण हे आम्ही जिथे दिसते इथे दिसतात एवढ्या लोकांनीच बावड्यात अस्तित्व निर्माण केले पक्षाचं. आता हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. आम्ही इथं जेवढे आहेत एवढ्यांचा तर विरोध होईल. आम्ही सगळ्यांनी एक ठरले, आम्ही आणि आमच्या घरातली एवढे तर विरोध करू. याचा किती फरक पडेल, किती फटका बसेल हे जनतेने ठरवायचं आहे. आम्ही कुणाचा पगार घेऊन काम करत नाही, आम्ही कुणाच्या दावणीला बांधलेलो नाही, त्यामुळे शिवसेनेचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपचे किसन खोत यांच्यासह काही निष्ठावंतांनी घेतली आहे. कसबा बावड्यातून आम्ही उमेदवारी आमच्या लोकांच्यासाठी मागितली होती, तरी पण शिवसेनेच्या लोकांना उमेदवारी देऊन भाजपच्या लोकांना डावलण्यात आलेलं आहे. भाजप काही शिवसेनेच्या दावणीला बांधलेलं नाही आहे. प्रत्येक वेळा आमदारकी आली त्याचा प्रचार करा, खासदारकी आली त्याचा प्रचार करा, ही कुठली पद्धत काढली? कुणासाठी करायचं? आम्ही काय लढतोय? आम्ही कुणाचा पगार घेऊन काम करत नाही आहे. आम्ही पक्षासाठी करतोय, मोदींसाठी करतोय. ही कुणाच्या दावणीला बांधलेली, शिवसेनेच्या दावणीला भाजप बांधलेली नाही. याचा कार्यकर्त्यांनी पक्षानं विचार करावा व बावड्यात सध्या तरी आम्ही शिवसेनेचा कुणीही प्रचार करणार नाही. बावड्यात कुणाची BJPचा एकही कार्यकर्ता नाही. सगळी कार्यकर्ते घेऊन आम्ही बावड्यात पूर्ण शिवसेनेचा विरोध करत आहे. ज्याला कोणाला ताकद लावायची ते लावू देत. भाजपबरोबर शिंदे सेनेतील निष्ठावंतांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही रस्त्यावर उतरून पक्षासाठी संघर्ष करतो, त्यामुळेच आमदार निवडून येतात. मात्र त्यांनी आपापसात मांडवली करून उमेदवारी वाटप केल्याचा आरोप विजय चव्हाण यांनी केला आहे. जुने शिवसैनिक म्हणतात आपल्याला, म्हणून ते आम्हाला सर्व शिवसैनिकांना डावलून नव्या आयात आलेले त्यांनाच हे देतात, उमेदवारी देतात. आणि त्यांच्या मागणे शिवसैनिकांनी फिरायचं काय? मतदार आता उमेदवारी हे देणारे असतात ते का आपली पोरं बाळं देऊन मतदान करतात का काही कळत नाही आपल्याला. जुन्या शिवसैनिक डावलून ते आता आमचा राहुल चव्हाण उमदा नेतृत्व होतो. आता साध्या आता नगरसेवक असताना सुद्धा त्याला सुद्धा डावलून त्यांनी केलं. मासली नेतृत्वानं काय करायचं? काहींच्या मागणंच नुसतं फिरायचं. शिवसेनेवर ह्यांच्या आमदारांच्या मागणंच शिवसैनिकांनी सगळ्या फिरायचं काय? गेली कित्येक वर्ष तुम्ही आयुष्यभर आम्ही शिवसेनेच्या रस्त्यावर दिवस काढलेले आहेत साहेब. त्यांनी विचार करत नसतील आणि उमद्यांनी कुठल्या तर आयातवाल्यांना जर उमेदवार द्यायचं असेल तर त्यांचा विचार त्यांनी करायचा. शिवसैनिक विचार करू शकत नाहीत त्यांचा. का उमेदवार म्हणजे त्यांचे मांडवले असते हो. आपापल्या सगळ्यांना कोण आपल्या इथे तर त्यांनाच मतदान हे द्यायची, उमेदवारी द्यायची. दुसरं काय? रोज तिथे दारात असतील त्यांना म्हणजे उमेदवार देत असतील. मग
याचा विचार केला पाहिजे तिने. बरं सत्य आहे की ते रे, मी मग आता ते सांगालो तुम्हाला. आपल्या जर प्रत्येक जण उमदे नेतृत्व असतील, म्हणजे आता सत्य बसले असतील आपल्या शिवसेनेचे जे पदाधिकारी, हिनी जर आपल्या पै पाहुणे यांना देत असत बसत, तर शिवसेने आमच्यासारख्या शिवसैनिक आयुष्यभर रस्त्यावर लढायचं का त्यांसाठी? आम्ही रस्त्यावर असून निवडून येतात नाही याची कोण विचारते? दरम्यान महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण हे नाराज झालेत, तर भाजपच्या धनश्री तोडकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानं खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी भाजपचे नाराज कार्यकर्ते आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात एकत्र येत आमची संपूर्ण हयात भाजपसाठी गेली तरीही आम्हाला डावलण्यात आलं अशी उघड नाराजी व्यक्त करत होते. एकंदरीत महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या नादात भाजप आणि शिंदे सेनेनं अनेक कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय. कोल्हापुरात भाजप पक्षाबाबत कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानं भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या प्रतिमेचा बुरखा कार्यकर्त्यांनीच फाडल्याचं बघायला मिळतंय. मांडेदुर्ग गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये करण्यात आलेल्या स्फोटामुळे घरांच्या भिंतींना तडे जाऊन मोठं नुकसान झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण यांना ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देत खडी क्रशर मशीन बंद करण्याची मागणी केली आहे. मांडेदुर्ग गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये शुक्रवारी सकाळी दगड काढण्यासाठी स्फोट करण्यात आला होता. हा स्फोट इतका तीव्र होता की परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले, खिडक्यांच्या काचा फुटल्या, तसंच घरांमधील दैनंदिन वापराच्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. स्फोटाच्या प्रचंड आवाजानं जनावरं घाबरून जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्यात. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बंद करा, बंद करा, खडी क्रशर मशीन बंद करा अशा घोषणांनी ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला. खडी क्रशर मशीन कायमस्वरूपी बंद करावेत, नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, तसंच दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचं निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आलं. यानंतर ग्रामस्थांनी आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केलंय. आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. 5 जानेवारीपर्यंत प्रशासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करू, येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान सरपंच विनायक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं माजी आमदार राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही खडी क्रशर मशीन बंद करण्याचं निवेदन सादर केलंय. मांडेदुर्ग ग्रामस्थ उद्या काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनाही निवेदन सादर करणार आहेत. निराधारांची पेन्शन दरमहा 2,000 रुपये आणि लाडक्या बहिणीचं अनुदान दरमहा 2,100 रुपये लवकरच केलं जाईल असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. कागल इथं निराधार लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्रांचं वाटप प्रसंगी ते बोलत होते. कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 260 निराधार लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी विशेष सहाय्य खातं मिळाल्यानंतर गोरगरिबांसाठीच्या योजनांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी लवकरच निराधारांची पेन्शन दरमहा 2,000 रुपये आणि लाडक्या बहिणींचं अनुदान दरमहा 2,100 रुपये करू असं आश्वासन दिलंय. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये करण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्ष करण्याबाबत शासन स्तरावर विचार सुरू असल्याचंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भैया माने, तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, माजी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, संजय चितारी, दिग्विजय डुबल आदी उपस्थित होते. या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भांडूपमध्ये भीषण बस अपघात. बेस्ट बसची 5-6 जणांना धडक, 4 जणांचा मृत्यू.
अंगावर केसेस घेतल्या, आता उमेदवारी नाकारली. भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा संताप. छत्रपती संभाजीनगरात राडा. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार. उद्धव ठाकरे खूप वाईट वागलं, उमेदवारी न मिळाल्यानं माधुरी मांजरेकर रडल्या. राज्यातील 26 महापालिकांसाठी अर्जाची मुदत संपली. अनेक ठिकाणी इच्छुकांमध्ये नाराजी नाट्य आणि गोंधळ. उद्या बुधवारी सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहनं चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय. 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबर न्यू इयरचे अरायवलसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सिटीमध्ये, जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. तर सगळ्यांना आव्हान तसं राहील की जे वेळेचं बंधन आहे, शासनाकडून दिलेला वेळेचं बंधन आहे, हॉटेल बार्सच्या टायमिंगचा इश्यू असेल किंवा साऊंडचा इश्यू असेल, सगळ्यांना वेळेचं बंधन पाळायचं आहे. एक जनरल आव्हान असं राहील की प्रत्येकजण कृपया करून दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नका, ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रयास करू नका, कारण ते तुमच्यासाठी, स्वतःसाठी आणि बाकी पब्लिकसाठी खूप धोकादायक आहे. कोल्हापूर पोलीसच्या वतीने उद्या आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यांच्यामध्ये नाकाबंदी आमची योग्यतेप्रमाणे लागलेली आहे आणि जे DDचे केसेस आहे त्याप्रमाणे पण आमची वेगवेगळे टीम जे आहे, ट्रॅफिकची टीम मिळून, लोकल पोलीस स्टेशनची टीम मिळून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेससुद्धा करणार आहे. तर सगळे जे आहे तसंच आव्हान राहील की आपली न्यू इयरचा दिवस जे आहे कुठेही पोलीस स्टेशनला जायची गरज पडणार नाही. तसं सगळ्यांना नियोजन करून एक चांगली पद्धतीने उद्याचा सण साजरा होईल, सगळ्यांना तो आवाहन करतो. आज महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं दिवसभर उमेदवारांसह समर्थकांची लगबग सुरू होती. इचलकरंजीतील शहापूर प्रभाग समिती कार्यालय ड मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी आमदार राजीव आवळे आणि शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं इचलकरंजी शहरातील प्रभाग समिती कार्यालयांच्या परिसरात उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केली होती. शहापूर प्रभाग समिती कार्यालय ड मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना माजी आमदार राजीव आवळे आणि शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वाद झाला. निवडणूक आयोगानं अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत फक्त 3 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचं सांगत इतरांना पोलिसांनी रोखल्यामुळं पोलीस आणि माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळं काही काळ शहापूर प्रभाग समिती ड कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. माजी आमदार आणि पोलीस निरीक्षकांमधील हा शाब्दिक वाद शहरभर चर्चेचा विषय ठरला होता. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्यानं सर्व पक्षाच्या उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केली होती. आज महायुती, शिवशाहू आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, परिवर्तन आघाडीच्या वतीनं वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली असली तरी 27 डिसेंबरपर्यंत अपक्ष उमेदवाराचा केवळ एक अर्ज दाखल झाला होता. जागा वाटपाबाबत तोडगा निघाल्यानंतर काहींना संधी मिळाली तर काहींची हुकली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. आज महायुती, शिवशाहू आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, परिवर्तन आघाडीच्या वतीनं सवाद्य मिरवणुका काढत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवशाहू आघाडीच्या वतीनं श्री शिवतीर्थ ते श्री शंभूतीर्थापर्यंत पदयात्रा काढण्यात आल्या. आज अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी या निवडणुकीतून कोण माघार घेणार हे 2 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी दुपारी कमरेला पिस्तूल लावून प्रवेश करत दोघांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल केला होता। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संभाजी उर्फ बंडा साळुंखे आणि राहुल चतुर्वेदी या दोघांवर गुन्हा दाखल केला होता। यातील बंडा साळुंखे याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली असून राहुल चतुर्वेदीचा शोध सुरू आहे। सोमवारी दुपारी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ता संभाजी उर्फ बंडा साळुंखे हे त्यांचे मित्र राहुल चतुर्वेदी यांच्यासोबत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते। यावेळी राहुल चतुर्वेदी यांच्या कमरेला पिस्तूल होतं। पिस्तूल असतानाही मंदिरात प्रवेश दिला असल्याचा व्हिडिओ त्यांनीच समाज माध्यमात प्रसारित केल्यानंतर मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। पिस्तूल बाळगून महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा संभाजी उर्फ बंडा साळुंखे आणि राहुल चतुर्वेदी या दोघांवर गुन्हा दाखल केलाय। आज पोलिसांनी संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांना अटक केली असून राहुल चतुर्वेदी यांचा शोध सुरू आहे। पेठवडगाव नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा विद्याताई गुलाबराव पोळ यांचा आज कार्यालय प्रवेश होता। त्यांच्यासोबत आघाडीच्या 15 नूतन नगरसेवकांचाही पालिकेत प्रवेश होता। मात्र वडगाव नगरपालिका प्रशासनानं या प्रवेशावेळी लोकप्रतिनिधींची बैठक व्यवस्था केली नव्हती, तसंच एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। त्यामुळे यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करून त्यांच्या बदलीची मागणी केली। पेठवडगाव नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांचा आज कार्यालय प्रवेश होता। त्यांच्यासोबत यादव आघाडीच्या नूतन 15 नगरसेवकांनीही नगरपालिकेत प्रवेशाचा कार्यक्रम होता। नगरपालिका प्रशासनाची मात्र यावेळी कमालीची उदासीनता दिसली। या प्रवेश कार्यक्रमावेळी लोकप्रतिनिधींची बैठक व्यवस्थाच करण्यात आली नव्हती। मुख्याधिकारी सुमित जाधव औपचारिक स्वागत करून निघून गेले, मात्र त्यांच्याशिवाय एकही कर्मचारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक प्रवेश कार्यक्रमावेळी उपस्थित नव्हता। या प्रकारामुळे यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली। 2025च्या वडगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विद्याताई यांची निवड झाली आणि या निवडीनंतर आज नगरपालिकेच्या इमारतीमध्ये नगरपालिका कक्षामध्ये ज्यावेळेला लोकनियुक्त नगराध्यक्षा आज येणार होत्या, या येण्याच्या कार्यवाहीमध्ये लोकांची व कार्यकर्त्यांची एक मागणी होती। त्याचबरोबर पदभार स्वीकारताना प्रशासन प्रमुख म्हणून सीओची जबाबदारी होती की तो पदभार त्यांच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या हाती द्यावा। पण अशी कोणतीही घटना आज या ठिकाणी सभागृहामध्ये त्याचबरोबर नगराध्यक्ष कक्षामध्ये बघायला मिळालं नाही। नगराध्यक्ष कक्ष त्याचबरोबर सभागृह हे पूर्णपणे अस्वच्छ होतं। या ठिकाणी कोणी शिपाई नव्हतं। अगदी त्यांचं स्वागत व त्यांचा पदभार देताना सीओनी 2 मिनिटाची वेळ घेऊन लगेच आपला या ठिकाणी स्वागत करून त्यांच्या कक्षामध्ये जाण्याची तयारी दाखवली आणि ह्या गोष्टीबद्दल वडगावातील तमाम सर्व नागरिक जवळपास 23-24 हजार नागरिकांच्या भावना आज या ठिकाणी दुखावलेल्या आहेत आणि ह्या प्रशासन प्रमुखांचं ही विरोधी पक्षातील एखाद्या कार्यकर्त्यासारखी भूमिका असल्यामुळं सर्व वडगाववासियांची मागणी आहे की या सीओची दुसऱ्या ठिकाणी बदली केली जावी। त्याचबरोबर आमच्या दुखवलेल्या भावना आहेत या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा प्रशासनावरती हा धिक्कार व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे अशी आमची भावना तयार झाली। खरं तर हा आनंदाचा दिवस असला आहे, पण आज या ठिकाणी सीओ व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आज आम्हाला प्रशासनाचा धिक्कार या ठिकाणी व्यक्त करायला लागतो। यावेळी लक्ष्मी माने, सुमन पाटील, सुरेश चौगुले, अशफाक बागवान, सचिन तुरंबेकर, नितीन दिंडे, वसंत पन्हाळकर, जगन्नाथ माने, बंडूलाल शिकलगार, दादासो सरकार, सत्वशील जाधव आदी उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीतून वाहणारी कृष्णा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। कर्नाटकातील कागवाड आणि शिरगुप्पी साखर कारखान्यांचं दूषित आणि मळीमिश्रित सांडपाणी नदीत मिसळत असल्यानं ग्रामस्थांनी अचानकपणे ओढ्याच्या काठावरच ठिय्या मारला। आंदोलनाची माहिती मिळताच कारखान्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी दूषित पाणी बंद केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीतून वाहणारी कृष्णा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकातील कागवाड आणि शिरगुप्पीमधील साखर कारखान्यांचं मळीमिश्रित सांडपाणी ओढ्यातून थेट कृष्णा नदीत मिसळत असल्यानं नदीकाठच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. आज स्थानिकांनी दूषित पाणी सोडलं जात असलेल्या ओढ्याच्या काठावरच ठिय्या मारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे आणि ग्रामस्थांचा सहभाग होता. या दूषित पाण्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येत असल्यामुळं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गणेशवाडी शिरोळ तालुक्यामध्ये कागवाड शिरगुप्पी म्हणजे कर्नाटक हद्दीतून साखर कारखान्याचे 2 किलोमीटरला त्याने 12 इंची पाईपलाईनमधून थेट पाणी मळी मिश्रित पाणी इथं वड्याला सोडत होतं आणि ते वड्यातलं पाणी कृष्णा नदीत येत होतं. त्याच्यामुळे ते 7-8 गावच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. गेली 7-8 दिवस झाला आम्ही वर्तमानपत्रातून बातम्या ऐकलो. त्याच्यानंतर आम्ही काल हरित लवादा, राष्ट्रीय हरित लवादाकडे यांच्याकडे तक्रार केलो. त्याचबरोबर पुणे डिव्हिजनवर सेंट्रल बेंगलोर डिव्हिजनला त्यांच्या दोन्ही, कारण हा 2 राज्य लेवलचा प्रश्न असल्यामुळे दोन्ही स्टेटचा प्रश्न असल्यामुळे आम्ही दोन्हीकडे तक्रार केलो. त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी 2 दिवसात येऊन कारखान्यावर दंडात्मक कारवाई करतील. आज त्या कारखान्याला आम्ही सूचना दिल्यावर कारखान्याचे काही लोक येऊन त्या 8 इंची जी पाईपलाईन त्यांनी जे तिथनं सांडपाणी किंवा मळी मिश्रित पाणी जे वड्याला सोडत आहेत त्याला त्याने आज बुच मारून ते पॅक करण्याची तयारीने त्यांनी आलेले आहेत. आज त्यांना आमच्या समोर त्यांना ते बंद करायला लावलेलं आहे. तसंच त्या कारखान्यात देखील ते बंद करायला लावण्यात आलेलं आहे. जर त्यांनी हे बंद नाही केलं आणि परत जर त्यांनी पाणी सोडण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण हे 7 गावातल्या लोकांनी असू दे किंवा शिरोळ तालुक्यातले असू दे किंवा आमची स्वाभिमानीची टीम घेऊन कारखान्यावर आम्ही चालू करू. आज या गणेशवाडीमध्ये जे कागवाडचं साखर कारखाना आहे त्याचं पाणी आमच्या या गणेशवाडीच्या कृष्णा नदीमध्ये, शिरोळ तालुक्यातल्या कृष्णा नदीमध्ये येत होतं. ते आम्हाला गेल्या 4-5 दिवसामागं वर्तमानपत्रात आम्ही बघत होतो. आज आम्ही सगळी आंदोलक बंडू पाटील, आम्ही सगळी हे सरपंच सगळी आम्ही बघून इथं त्या अधिकाऱ्यांनी बोलवून चर्चा केली, परंतु त्यांचं अजून अधिकारी काय आलं नाही. त्यांना आता मी इथं ठिया मारून बसवलं आणि इथनं जर पुढं झालं नाही तर त्यांना शिरगुप्पीचे कुठलं शिरगुप्पी शुगर्स कागवाडला आहे त्या कारखाना बंद काढायचं आणि जर झालं नाही तर आम्ही हरित लवादाकडे सुद्धा आम्ही बंडू पाटील आम्ही दाद मागितलं आहे. आणि हे खरं म्हणजे पाणी एकदम दूषित येतं आहे आणि 34 गावाला याचा परिणाम होतो आहे. आणि आमचं हे नरसोबावाडीला श्री क्षेत्र आहे, तिथं परत लांबची लोक दर्शनाला येतात, त्यांच्यावर परिणाम होतो आहे. आणि हे कागवाड कारखान्यानं लवकरात बंद करावं, नाहीतर इथून पुढं सगळ्या 34 गावातली लोक तिथं बंद पडतील एवढंच मी सांगतो. आंदोलकांनी घटनास्थळी ठिय्या मारल्याची माहिती मिळाल्यानंतर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी दीपक भानुसे आणि सुरक्षा अधिकारी भरतेश कनवाडे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी आंदोलकांनी त्यांना खडेबोल सुनावत दूषित पाणी बंद करा असं सांगत घेराव घातला. काही वेळानंतर कारखान्यानं दूषित पाणी थांबवलं. यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केलं. पुन्हा सांडपाणी ओढ्यातून नदीत सोडलं तर कारखान्याच्या गेटवर येऊन आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यावेळी सरपंच प्रशांत अपिने, उपसरपंच जयपाल खोत, सुनील गोरवाडे, तंटामुक्त अध्यक्ष रुपेश कोगनोळे, शिरोळ तालुका भाजप मंडल अध्यक्ष महेश देवताळे, राजू देवताळे, सुनील मगदूम, सुरेश अंकलखोपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेमधील बियर बारमध्ये सोमवारी मध्यरात्री चोरी झाली आहे. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं कसबा वाळवे बिदरी मार्गावर भगवान यशवंत यादव यांचा बियर बार आहे. या बारमध्ये सोमवारी मध्यरात्री चोरी झाल्याचं निदर्शनाला आलंय. अज्ञात चोरट्यांनी बियर बारच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून काउंटरमधील 20,600 रुपये रोकड आणि 10,500 रुपये किमतीचं मद्य असा सुमारे 31,200 रुपयांचा माल लंपास केलाय. राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोसले यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी रातांबीचा धनगरवाडा इथले 35 वर्षीय बाबूराव सोनबा घुरके हे 25 डिसेंबरपासून आपल्या राहत्या घरातून पाहुण्यांच्या घरी जातो असं सांगून निघून गेलेत. मात्र ते परत न आल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची फिर्याद राधानगरी पोलिसात दिली आहे. त्यांची उंची 5 फूट 2 इंच असून रंग गोरा आहे. ते अंगानं सडपातळ असून अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कालपर्यंत अपक्षांकडून अर्ज दाखल झाले होते. आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्यामुळं उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली होती. आजच्या दिवसभरात पक्षांनी डावलल्यामुळं निष्ठावंतांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील सर्वच अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी दिसून आली. काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरात तर काही ठिकाणी समर्थकांसह घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्यनगर बॅडमिंटन हॉल, गांधी मैदान येथील कार्यशाळा, यशवंतराव चव्हाण सभागृह, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या सर्वच केंद्रांवर उमेदवारांची झुंबड उडाली होती. शेवटच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळं प्रशासनाकडून दाखल अर्जांची नेमकी माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही. पण 1100 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. महाविकास आघाडीकडून माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, अर्जुन माने, संजय मोहिते, माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, राजेश लाटकर, दुर्वास कदम, जयश्री चव्हाण, प्रताप जाधव, राजू दिंडोरले, मधुकर रामाणे, ऋग्वेदा माने आणि दीपा मगदूम या दिग्गजांसह अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर महायुतीकडून माधवी गवंडी, ऋतुराज क्षीरसागर, अनुराधा खेडकर, महेश सावंत, आदिल फरास, प्रकाश नाईकनवरे, मुरलीधर जाधव, रूपाराणी निकम आणि राहुल चिकोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शिवानी गजबर आणि सुहासिनी देवमाने या तृतीयपंथी उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे पुत्र प्रसाद चव्हाण यांच्या बंडखोरीची चर्चा आज रंगली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निकट असणारे सुजित चव्हाण यांनी जनसुराज्याचा झेंडा हाती घेतलाय. भाजपच्या नाराज पदाधिकारी धनश्री तोडकर यांनी आत्मदहनाचा निर्णय बदलत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. अक्षय जरग यांनी जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलाय. भाजपच्या 17 इच्छुकांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी घेतली आहे. शेवटच्या दिवशी पक्षीय उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी ज्या पक्षाची उमेदवारी उपलब्ध झाली ती स्वीकारून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. पक्षांतर्गत नाराजी बाहेर जाऊ नये म्हणून याद्या उशिरा जाहीर केल्या. मात्र लढण्याचा निर्धार केलेल्या इच्छुकांनी मिळेल तो झेंडा हाती घेत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर लढतीचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी अर्ज माघारीपर्यंत नेत्यांसमोर बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान असणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेत. कोल्हापूरमधील विविध हॉटेलमध्ये नववर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलंय. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मात्र उद्या एकादशी आणि परवा गुरुवार असल्यानं मांसाहार प्रेमी कोल्हापूरकर यंदा 31ला थोडा आखडता हात घेतील असं वाटतंय. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं नियोजन करत असतं. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, मॉल्स सज्ज झाली आहेत. हॉटेल आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी नववर्ष स्वागतासाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेत. हॉटेल सयाजीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ग्रँड सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलंय. मेघ मल्हार हॉलसह एकूण 4 ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलंय. अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, विद्युत रोषणाईसह मनमुराद आनंद लुटण्याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. परवडतील अशा पॅकेजमध्ये विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यात. सध्या मोबाईलवरूनच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी अजूनही अनेक जण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू, भेट कार्ड देत नववर्षाच्या शुभेच्छा देतात. या निमित्तानं गिफ्ट शॉपीमध्ये सुद्धा खरेदीसाठी रेलचेल वाढली आहे. कोल्हापूरमध्ये तांबडा पांढऱ्यावर ताव मारणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नववर्षानिमित्त मांसाहार मेजवान्यांच्या आयोजनावर भर असतो. मांसाहार प्रेमी कोल्हापूरकरांचा यंदा मात्र काही प्रमाणात भ्रमनिरास होणार आहे. उद्या एकादशी आहे तर परवा गुरुवार, त्यामुळे 31साठी शाकाहारी खाद्यपदार्थांना पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी झुंबड. आता बंडखोरांना रोखण्याचं नेत्यांसमोर आव्हान.
शिवशाहू आघाडीनं रॅली काढत इचलकरंजी महापालिकेसाठी दाखल केले उमेदवारी अर्ज. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह शिवशाहू आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवारांचा रॅलीत सहभाग. नेत्यांबरोबरच्या चर्चेनंतर भाजपच्या महानगर सरचिटणीस धनश्री तोडकरांचा आत्मदहनाचा निर्णय मागं, मात्र अपक्ष म्हणून दाखल केला अर्ज. भाजप आणि शिंदे सेनेतील निष्ठावंतांचा उमेदवारीत डावलल्यानं संताप. खासदार महाडिक आणि आमदार क्षीरसागरांवर केली जहरी टीका. आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील हॉटेल सज्ज. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.